तत्कालीन ज्या चीफ मिनिस्टर होत्या दिल्लीच्या, शीला दीक्षित, ह्यांनी कुठेतरी असं स्टेटमेंट केलं की जरी ही घटना घडल्याबद्दल मला वाईट वाटतंय, पण तरीही म्हणजे कदाचित आपण इतकं ॲडव्हेंचरस नसावं रात्री, जेणेकरून आपल्याला भविष्यात असे ॲक्सिडेंट्स टाळता येतील. नॅचरली ह्या स्टेटमेंटबद्दल खूप क्रिटिसाइज त्यांना केलं गेलं. नुकतंच इलेक्शन येऊ घातलेलं होतं, त्यामुळे सगळ्या विरोधकांनी याला मुद्दा बनवला. डिस्पाईट दॅट त्या पुन्हा एकदा निवडून आल्या. पण ह्या सगळ्यामध्ये, या सगळ्या कोलाहलामध्ये जरी भरपूर पब्लिक सपोर्ट हे सौम्याच्या बाजूनी तिला न्याय मिळवून देण्यासाठी असेल, पण पोलिसांना ह्यामध्ये कुठलेच धागेदोरे सापडले नाही. ओके. आता सौम्याची केस ही एक कोल्ड केस बनून कायमची फायलीमध्ये पडून राहते की काय, असं वाटेपर्यंत त्याच दिल्लीच्या त्याच रस्त्यावर रात्रीच्या त्याच वेळी अजून एक घटना घडली. टॅक्सी चालवून आपला घराचा उदरनिर्वाह करणारा एक ड्रायव्हर मोहम्मद नदीम ह्याची डेड बॉडी पोलिसांना त्याच रस्त्यावर आजूबाजूच्या झुडपांमध्ये डंप केलेली सापडली. ओके. त्याच्या घरी गेल्यावर त्यांना कळलं की त्या ज्या टवेरा गाडीमध्ये चालवत होता ती गाडी सुद्धा गायब झालेली आहे. त्याच्याबरोबरचं जे काही सामान आहे ते सगळं गायब झालेलं आहे. आणि सौम्याप्रमाणे ह्याचाही मृत्यू हा त्या देसी कट्टा गावठी रिव्हॉल्व्हरनी झालेला आहे.